नमस्कार शेतकरी बांधवांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा बंधूंनो, 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आणि माननीय राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सहपालकमंत्री म्हणून नियुक्तीचा आदेश निघाला आहे। तर बघा, कोणत्या जिल्ह्याला कोणते पालकमंत्री आहेत याची आपण माहिती घेऊ। तर बघा, तुमचा जिल्हा कोणता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। चला तर मग मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा, पहिला जिल्हा आहे गडचिरोली। तर या गडचिरोलीसाठी ॲडव्होकेट म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे पालकमंत्री असतील आणि डॉक्टर आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री असतील। तसेच ठाणे आणि मुंबई शहर यासाठी श्री माननीय एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, तर ते पालकमंत्री असतील। पुणे आणि बीडचा खूप म्हणजे पालकमंत्री कोण याचा वाद खूप चिघळला होता, त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद त्यांनी असं सांगितलं की मी विनंती केली की अजितदादा पवार यांनी पालकमंत्रीपद घ्यावं। त्यानुसार बघा, पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेलं आहे। तसेच बघा, नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलेलं आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत। तसे वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे झालेले आहेत। त्यानंतर बघा, सांगली पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा आहे सांगलीचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील हे झालेले आहेत। तसेच पुढे बघा, नाशिक। तर बघा, इथं नाशिकचे पालकमंत्री माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन हे पालकमंत्री झालेले आहेत। त्यानंतर बघा, पालघर हा जिल्हा आहे, तर पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री गणेशजी नाईक यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा बघा जळगाव, तर जळगावचं पालकमंत्रीपद माननीय श्री गुलाबरावजी पाटील यांना भेटलेलं आहे। त्यानंतर बघा, यवतमाळचं पालकमंत्रीपद माननीय संजयजी राठोड यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, मुंबई उपनगर, तर मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांना मिळालेलं आहे आणि श्री मंगल प्रभात लोढा यांना सहपालकमंत्रीपद म्हणून यांनासुद्धा मुंबई उपनगरचं सहपालकमंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर बघा पुढे, रत्नागिरीचं पालकमंत्रीपद माननीय उदयजी सामंत यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, धुळेचं पालकमंत्रीपद जयकुमारजी रावल यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, जालना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्रीमती पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, नांदेड या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माननीय अतुलजी सावे यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर। बघा, चंद्रपूरचं पालकमंत्रीपद डॉक्टर अशोक उईके यांना मिळालेलं आहे। आणि त्यानंतर बघा, पश्चिम महाराष्ट्रातलाच हा जिल्हा आहे सातारा। तर बघा, सातारा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री शंभूराजे देसाई यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, रायगड या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुमारी आदिती तटकरे यांना मिळालेलं आहे। सुनीलजी तटकरे यांच्या त्या कन्या आहेत। त्यानंतर बघा, लातूर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, नंदुरबार या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे यांना भेटलेले आहे, ते आता सध्याचे कृषीमंत्री आहेत। त्यानंतर बघा, सोलापूर हा आमचा जिल्हा आहे, तर या सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री जयकुमारजी गोरे यांना मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, हिंगोली या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री नरहरी झिरवळ यांना मिळालेलं आहे। त्यानंतर भंडारा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजयजी सावकारे यांना मिळालेलं आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर।
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माननीय संजय शिरसाट यांना मिळालेलं आहे. त्यानंतर बघा धाराशिव या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रतापजी सरनाईक यांना मिळालेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. तर बघा बुलढाणा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मकरंदजी पाटील यांना भेटलेलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. तर बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माननीय नितेशजी राणे यांना मिळालेलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायणजी राणे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यानंतर बघा अकोला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माननीय आकाशजी फुंडकर यांना मिळालेलं आहे. त्यानंतर गोंदिया या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांना मिळालेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर. तर बघा कोल्हापूर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रकाशजी आंबेडकर यांना आणि श्रीमती माधुरी मिसाळ या सहपालकमंत्रीपद म्हणून यांना मिळालेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे वर्धा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकजजी भोयर यांना मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे परभणी. तर बघा परभणी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्रीमती मेघना बोर्डीकर यांना मिळालेलं आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.